आरटी प्रवेश 2026 आज अखेर आरटीकडे किती जागा शिल्लक आहेत आणि ज्या काही जागा पाचवी यादी सोडून उरत आहेत त्या जागांचे पुढे वाटप कसे होणार आणि ज्या ज्या पालकांना पाचव्या यादीमध्ये सुद्धा सीट मिळाली नाही त्यांना पुढे कसे ॲडमिशन मिळेल. तर पालक वर्गांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पाचवी यादी सोडून ज्या काही जागा शिल्लक आहेत याचे पुढे वाटप कसे होणार आहे. तर चला पालक वर्गांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण सर्वप्रथम आर टीच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की लिस्ट क्रमांक 5 मधील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 24/7/26 आहे. म्हणजे अजून 4 ते 5 दिवसाचा कालावधी आहे. इथे परत आपण एक आर टी 2026-27 स्टेटस बघायचा आहे. तर इथे आपण निवड यादी 5 सिलेक्ट करूया. तर विद्यार्थ्यांनो आणि पालकवर्गांनो, इथे आपण बघायचं आहे की 890 पालकांना पाचव्या यादीमध्ये लॉटरी लागलेली आहे आणि आज अखेर या 890 पालकांमधून 31 पालकांनी आपले प्रवेश हे फिक्स केलेले आहेत. इथे परत आपण ही संख्या बघायची आहे. एकूण अर्ज हे 289,286 होते. मात्र जागा ह्या आर टीच्या 1,05,811 होत्या आणि पहिल्या यादीमध्ये 79,425, दुसऱ्या यादीमध्ये 12,886, तिसऱ्या यादीमध्ये 3,287, चौथ्या यादीमध्ये 1,033 आणि पाचव्या यादीमध्ये 23 पालकांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. याचा सरळ असा अर्थ आहे पालकवर्गांनो की आज अखेर आर टीकडे 9,157 जागा आहेत आणि जर या 900 जागा आपण मायनस केल्या तरीसुद्धा जवळपास 8,000 प्लस जागा शिल्लक राहतात. तर ह्या 8,000 जागांचे काय होणार? पुढे स्पॉट राऊंड असणार का? आणि ज्या ज्या पालकांना पाचव्या यादीमध्ये सीट मिळाली नाही त्यांना ह्या जागा मिळणार का? तर पालकवर्गांनो, पाचव्या यादीनंतर 6वा राऊंड हा होणे अशक्य आहे. मग काय होईल? तर आर टी स्पॉट राऊंडचा विचार करू शकते. स्पॉट राऊंड होईल आणि स्पॉट राऊंड झाल्यानंतर त्याची प्रोसेस काय असेल ते स्पॉट राऊंड सुरू होण्याच्या अगोदर प्रोसेस काय असणार आहे हे मी आपणास लगेचच व्हिडिओ बनवून सांगेन. तर ह्या प्रक्रियेमध्ये पाचव्या यादीमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही तर उरलेल्या जागा या स्पॉट राऊंडद्वारे डिस्ट्रीब्यूट होण्याची शक्यता आहे आणि स्पॉट राऊंडवरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत. तुर्तास पालकवर्गांनो, आज अखेर पाचव्या यादीतील निवड झालेल्या पालकांनी सोडून ज्या जागा शिल्लक असणार आहेत त्या 8,000 प्लस जागा असणार आहेत आणि या 8,000 जागांचे डिस्ट्रीब्युशन कसे होणार हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढील व्हिडिओ आपणास फार आवश्यक असणार आहे. त्याच्यासाठी आपणास एक काम करावं लागेल. हा माझा व्हिडिओ व्यवस्थित बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा, कारण पुढचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास लगेच दिसून जाईल. तर पालकवर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.